वेळ पडली तर पुन्हा मुंबईत मोर्चा काढू असा इशारा मनोज जरांगेंनी दिलाय। छगन भुजबळ यांना राज्यात मराठा ओबीसी वाद लावून दंगली घडवायच्या असल्याचा आरोपही जरांगेंनी केलाय। पाहूयात त्या संदर्भातला हा आमचा रिपोर्ट। सरकारने दिलेल्या 13 तारखेपर्यंत गप्प रहा। खेड्यापाड्यामध्ये नेत्यांच्या दंगली घडवण्याच्या डावाला बळी पडू नका असं आवाहन जरांगे पाटलांनी मराठा समाजासह इतर सर्व गावकऱ्यांना केलंय। रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर जरांगे अंतरवाली सराटी या गावात आली। आपण आपले गाव खेड्यातली ओबीसी मराठ्यांची घडी विस्कटून आल्याची त्याचं कारण लगेच सांगतो। ह्यो आला यावल्यावर नाशिकहून, आपण शेवटी शिवभोवे ह्यो दंगल घडून मारामाऱ्या लावून भांडणं लावून निघून जाईल। शेवटी वाटोळं होणार आहे गोरगरीब मराठ्यांचा, गोरगरीब ओबीसीचा। ह्यो सापडणार सुद्धा नाही फिरून। त्यांना समजून घ्यायचंय का नाही शिवभावांनी आपल्या ते त्यांचा प्रश्न, तेव्हा आपला नाही। हे मी आपल्यासाठी सांगतो, जे छगन भुजबळचं स्वप्न आहे दंगली घडवण्याचं ते मराठ्यांनी पूर्ण नाही होऊ द्यायचं। भाऊ छगन भाऊ, तो असा हिंगा जिरी तू आमच्यात काढी लावतो होय। मी तो ह्या लय पुढचा आहे। तू बळत म्हातारा झाला, रक्त जळलं तू अंगातलं म्हणून। बेट्या तो हजार तांगा उलटा नाही बांधला तिथून पुढे नाही भांडणं लावतो। ओबीसीत मराठ्यात गोरगरीब धनगर बांधवात आमच्यात भांडणं लावतो, निघून जातो। तू किती डाव टाकले मी नाही यशस्वी होणार। छगन भुजबळ तुम्हाला एक सांगतो मी, तू जितकं करशील तितके मराठी एक व्हायला लागले। जंग लगी तलवार पर अब धार लगानी होगी। कुछ लोग अपने औकात भूल गए, शायद अपनी याद उन्हें दिलानी होगी। त्यांनी केली शाळा, त्याने दाखिलं ओपन, त्याने ओपन दाखिलं माझ्या संगीत आणि लागलं कागद वाचायला। कागद पुढे घेतलेला, तलवारचे दिलदार बऱ्या आणि आमका झाल्या आणि तलवारी घासा। आता ते मला तलवारी घासा गंजलेल्या आहे का नाही, काही गरज आहे त्याला उकरून भांडणं आणायची? सुईना चला नसते, तो जितकं करेन तितका मराठा एक व्हायला लागला। आम्हाला परवानगी नाकारून भुजबळांच्या दबावानं इतरांना परवानगी दिली गेली अशा घटनांचा तपशील देत जरांगेंनी दंगलीच्या कट कारस्थानापासून सावध राहण्याचं आवाहन केलं। ज्या ठिकाणी जरांगेंचं आंदोलन सुरू झालं ते गाव जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यामध्ये आहे। याआधी जेव्हा भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसी एल्गार मेळावा झाला त्याची सुरुवात अंबड तालुक्यामधूनच झाली होती आणि यावेळी सोलापूरमधल्या सांगोल्यातील लक्ष्मण हाकेंचं आंदोलन सुद्धा अंतरवाली सराटीपासून 3 किलोमीटरवर असणाऱ्या पडीकोत्रीमध्ये सुरू झालं। मुख्यमंत्री आणि सगळ्या उपमुख्यमंत्री सगळ्यांनी ती तुमची सूचना ताबडतोब मान्य केली, हे सगळं बरोबर हे आपण त्यांना सांगितलं आहे। आणि म्हणून परत एकदा त्यांना सांगितलं पाहिजे की दिलवर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम। दिल भर के को दिल भर गया, मैं याद रखा का मन धोका देऊ। आपले मराठ्याचे काही 4-5 नेते असे त्याला शायरी शिवाय दुसरं काही येतच नाही। तू तर त्याच्या शायरी पुढे टिकूच शकत नाही। बघ मग आता झटके कसे लावतोय मी, तो आहे सांगा। तो याकडे येड्या माथ्याचे तर आमच्याकडे बी येड्या माथ्याचे। तुझ्याकडे हुशार आहे तर आमच्याकडे तो यापेक्षा हुशार आहे। तो जर 500 कोटीचा घोटाळा केला असला तर आमच्याकडे 1000 कोटीचा घोटाळा होईल। तू काळजीच करू नको। हा, तो याकडे दाढी वाढलेले तर आमचे यांचे हात झालेत केस गाडी। तो याकडे धोत्रावले तर आमची टोपीवाला एवढा निभार एक पालता उलटाच करणार तुला। दलितचं राजकारण महाराष्ट्रात चालू दिलं जाणार नाही।
राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार असतील किंवा उद्धव असेल, त्यांनी खुशाल आपल्या सगळ्या गोष्टी कराव्यात. आणि जरंगे, तुला मी सांगत आहे, हे असे हात आहे ना, हे हात नाही, हे 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 तयार आहोत, संविधानाच्या भाषेनं तयार आहोत. आमची जी ताकद आहे ती संविधान आहे. तुझी जी ताकद आहे, ती जी ताकद तू दाखवतोस ना, ती अत्याचाराची आहे. आणि आमची जी ताकद आहे ना, ही संविधानाची ताकद आहे. पाशा पटेल यांचीही कुणबी नोंद सापडल्यानंतर त्याने आनंद व्यक्त केला. त्यामुळे जर व्यवसाय हाच आधार असेल तर मग कुणबी नोंदी सापडलेल्यांना मुस्लिमांना सुद्धा आरक्षण का नको, अशी भूमिका जरांगे यांची आहे. तर भुजबळांच्या दाव्यानुसार खूप वर्षांआधीपासूनच मुस्लिम ओबीसी मध्ये आलाय. मुस्लिमांना ओबीसीत आरक्षण द्या अशी मागणी कोणी केली? त्यांना म्हणा, तुझा अभ्यास कमी आहे. तुला माहिती आहे का, 25 वर्षापूर्वीच मुस्लिम समाजातील या घटकांना, जे बागवान आहेत म्हणजे माळी, जे मणियार आहेत म्हणजे कासार, जे खाटीक आहेत म्हणजे कुरेशी, अशा ओबीसी घटकांना आरक्षण दिलेलं आहे. बोलायचं म्हणून बोलायचं, कधी मुसलमानांना खुश करण्यासाठी, तर कधी धनगर समाजांना खुश करण्यासाठी, कधी वंजारी समाजांना खुश करण्यासाठी. त्यांना म्हण, तू त्यांची काळजी करून तुला एक अभ्यास करावा होता. नोंदीवर बोलतोय मी, नोंदीवर. कळतंय का तुला काही? 25 वर्षापासून मुसलमान आरक्षण मला माहिती आहे, पण नवीन नोंदी निघाल्यात लोहाराच्या, नवीन नोंदी निघाल्यात लिंगायत समाजाच्या, नवीन मारवाड्याच्या सुद्धा निघाल्यात. मग त्यांना द्यायचं नाही का? तू खातो का एकटाच? काय चुकीचं बोलतो मी? मुस्लिमांना आरक्षण द्या म्हणलो, नोंदी निघाल्यात म्हणून. म्हणजे तुम्हाला खायला गोड लागत, आणि दुसऱ्याला द्यायचं म्हणलं की कोणाकोणाचे भांडणं होते. भाऊ दे व्हायचे, भाऊ दे, चल भांडणं होते. दहशतीच का झालं की दहशतीतच. 4थीला 15 वेळेस नापास झालो मी. काय म्हणणं आहे तो? पण 42 वर्षात नोंदी निघत नव्हत्या, त्या काड्याक नाही तो छाताडावर बसून. म्हणजे खर तर मी पाशा पटेल आहे, मी मुसलमान आहे, मी सय्यद आहे, मी उच्च वर्णीय आहे. मला असं वाटलं होतं की कधी मला आता आरक्षण मिळणार नाही, म्हणून मी कधी प्रयत्न सुद्धा केलो नाही. परंतु कुणबी म्हणून जर मिळणार असेल तर मी स्वागतच करेन. मला काही त्याचं वाईट वाटायचं काही कारण नाही. मला तर काही फायदा झाला नाही, माझ्या पोरांना सुद्धा काही फायदा नाही, पण माझ्या नातवाला त्या प्रमाणपत्राचा फायदा मिळणार आहे. त्याच्यामुळे माझ्यामुळे जर समजा मी 100% कुणबी आहे का, मी 100% कुणबी आहे आणि 1156 पासून आहे, त्याच्यामुळे मला आता पुराव्याची गरज नाही. मग जर समजा या कुणबी म्हणून जर प्रमाणपत्र मिळणार असेल तर मी त्याचा विरोध करायचं काही कारण नाही. मला आनंद वाटेल. आणि जरंगे पाटलाच्या आंदोलनामुळे जर समजा आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळत असेल तर आम्हाला आनंद वाटणार आहे. त्याच्याबद्दल दुमत असेच काही कारण नाही. जरंगे पाटलांच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर त्यांचं जे आंदोलन चालू आहे, त्यांच्या आंदोलनामध्ये मला काही म्हणायचं काही कारण नाही. का तर कसं आहे की ते ज्या समाजाचं नेतृत्व करतात ते पूर्ण समाज शेती करणार आहे. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट? बड़े आराम से. संजय सरोदेसह महेंद्र मुधळकर, TV9 मराठी, आंतरवाली सराटी, जालना. विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते. हिंट? बड़े आराम से. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.